चला आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आज खूप महत्त्वाचा दिवस आहे, आज प्रकट दिन आहे स्वामींचा आपल्या। तर चला आता आम्ही निघालो, तर दिवसभराचं सुद्धा तुमच्याबरोबर शूट करणार आहे, शूट केलं ते शेअर करणार आहे। आणि चला आता आम्ही चाललो, आता मंदिरात तिथे गेल्यावर काय काय शूट होतं ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सकाळपासून देवपूजा किंवा उमऱ्याला लेप वगैरे लावून तर सर्व काही झालं आणि निवेद्याचं ताट सुद्धा भरून ठेवलं। तर आता इथं साईडला ठेवलं, तर याच्यात आपल्याला अजून भात ठेवायचा बाकी आहे। तर भात वगैरे ठेवून घेतला का लगेच आपण नैवेद्य सुद्धा दाखवून घेणार आहे स्वामी महाराजांना। तर इथं घरी सुद्धा आपण छानपैकी इथं नैवेद्य दाखवून घ्यायचा। पूजा सुद्धा खूप सुंदर झाली। तर चला सकाळचे काम वगैरे झाले, बाकी काही शूट केलं नाही। तर देवपूजा तेवढीच तुमच्याबरोबर शेअर केली मी। आणि आता संध्याकाळचं आम्हाला स्वामी समर्थाच्या मंदिरात जायचंय। तर हे व्हिडिओ आहे आपला प्रगट दिनाच्या दिवसा। तर 2 दिवस लेट झाला, मस्तपैकी इथं गुलगुल्याचा प्रसाद करून न्यायचा आहे आम्हाला। तर इथं छानपैकी गुलगुले सुद्धा करून झाले। तर निघालो आता आम्ही। तर तिथं प्रसाद वगैरे असतो। तर चला इथं आलो आम्ही मंदिरामध्ये आणि छानपैकी दर्शन वगैरे इथं घेणार आहे। आता गर्दी तर बघू शकता। मस्त म्हणाले ना। लाईटी त्याची लाईट लावा ना। चला तिथं मी दर्शन वगैरे घेतले आणि आता जाणार आहे मी प्रसाद घेण्यासाठी इकडं साईडला। तर बघू शकता काही ते मागून। तर मस्तपैकी तोपर्यंत फोटो वगैरे काढले आणि छानपैकी। तर चला आता आपण इथं गार्डनमध्ये जाणार आहे प्रसाद घेण्यासाठी। तर मस्त इथं स्वामींचं मोठं गार्डन आहे, तुमच्याबरोबर शेअर केलं आणि कशी तयारी होती ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर केलं। तर आता जेवण करायला जाणार आहे इथं आणि जे जेवण करते जेणेकरून आपण गुलगुल्याचा प्रसाद करून आणला, तर तो इथं जेणेकरून जेवण करायला माणसं बसतात तर त्यांना आपण वाटून द्यायचा। तसं आम्ही जेणेकरून अन्नदानमध्ये तर दिलेलं आहे। तर त्याच्यामुळं बाकीचं काही नाही। तर आज आपल्या हाताने इथं प्रगट दिनाच्या दिवशी प्रसाद वाटला जातो, तर तो आम्ही करून चालवला आहे घरून आणि मस्त आता जेवण वगैरे करणार आहे। तर बघू शकता बारीला इथं बारी लावून इथं जेवण घ्यायची पद्धत आहे आणि खूप छान आपल्या स्वामींच्या इथं शिस्त असते आणि शिस्त पद्धती सगळे वागत असतात। तर बघू शकता ह्या पद्धतीने छान असेल लाईन लावून इथं जेवण घेणार आहे। बघू शकता सगळ्यांनी एकसारखी लाईन लावली आणि मस्त आता आम्ही आता थोड्याच वेळात आमचा नंबर सुद्धा लागण आता। चला तर आम्ही आता फायनली आता जेवणाचे ताट आणले आणि इथं रवा आणि हरभऱ्याची भाजी मसाले भात असं जेवण होतं। आणि आता मी ताटं वाढून आणले, पण दीदी आणि तिचे पप्पा गेले आता ते जेणेकरून आपण गुलगुल्याचा प्रसाद करून आणला तो वाटण्यासाठी। तर असंच गोलगोल करून किंवा खुर्च्यानं माणसं जेवायला बसलेले तर त्यांना सगळ्यांना आता प्रसाद वाटून ते येते आणि नंतर आम्ही आता जेवायला सुरुवात करणार आहे। चला तर छानपैकी जेवण वगैरे चालू आहे, काहींचे झाले सुद्धा आणि काही आता जेवते। तर चला आता मी इथं जेवण करायला बसलो आणि मस्तपैकी इथं मस्त जेवण बसून 2 वर केले आणि छानपैकी वाटतंय। तर भरपूर गर्दी इथं स्वामीच्या मंदिरामध्ये। तर थोड्या वेळ आम्ही जेवण करून गप्पा मारीत बसलो, पुन्हा परत मंदिरात गेलो। तर इथं भजन वगैरे चालू होतं। तर मस्तपैकी तर बघू शकता मंदिर तर खूप सजवलं होतं, खूप मस्त स्वामीला दिष्ट लागत असं मंदिर सजवलं होतं आणि छान सुद्धा स्वामी आपले महाराज दिसत होते। तर बघू शकता
तर आता मस्त दर्शन झाले आणि आता बाहेर आलो आणि मंदिर बघा किती मस्त लुकला पाठवत नुसता आणि छानपैकी सजवलं आणि आधी थोड्याच वेळामध्ये तर दर्शन झाले, प्रसाद वगैरे घेतला, प्रसाद वाटला सुद्धा आणि आता छानपैकी आपल्या स्वामी समर्थाचा प्रकट दिन पार पडला. तर बघू शकता अजून सुद्धा भरपूर गर्दी अशी. तर आम्ही आता निघालो तर 10-10:30 वाजले. तर अशा पद्धतीने तुमच्या सोबत व्हिडिओ शेअर केला मी थोडाफार. तर हे सगळं बाहेरचं दृश्य आहे. तर बघू शकता बाहेर साईडलाच लगेच आता इथं रक्तदान शिबिरसुद्धा होतं. तर अशा पद्धतीचं एक साईडला केलेलं होतं जेणेकरून गार्डनच्या बाजूला. तर बरेच जण रक्ताचे दानसुद्धा करत होते इथं. तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही. चला तर छानपैकी अशा पद्धतीने लोक खूप निवांत प्रसाद घेते आणि मस्त जेणेकरून उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळं छान आता पायरीत बसून लॉनवर मस्त जेवण चाललं आहे त्यांचं. आमचा प्रसाद वगैरे झाला तर आता आम्ही निघतोय. तर बघू शकता चला छोटासा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला आहे मी. तर चला आपण निघूया आता, घरी गेल्या बोलूया. चला तर दर्शन घेऊन आम्ही आलो मंदिरातून आणि ते सुद्धा तुमच्याबरोबर मी काय काय शूट झालं ते शेअर केलं. तर कशा पद्धतीने प्रकट दिनाचा सोहळा होता. तर चला छानपैकी दर्शन झालं, प्रसाद वगैरे घेतला. आत्ता आम्ही 10:30 वाजता घरी आलो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.